Brought to you by Vigard. पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला काल बाल हक्क न्यायालयानं 14 दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र पोलिसांची दुसरी एक महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे या अल्पवयीन आरोपीला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं। मात्र यावरती कुठलाही निर्णय काल तरी झालेला नाहीये। मात्र पुढची सगळी प्रक्रिया कशी असेल आणि यामध्ये काय काय घडू शकतं, पोलिसांचं काय काम असेल आणि त्यानंतर ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाचं काम काय असेल हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत। सर, आपण पाहतो की काल 19 तारखेचा जो काही आदेश होता त्याच्यामध्ये पुनर्विलोकन करून पुन्हा एकदा त्याला 14 दिवस सुधारगृहात ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। मात्र प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं यावरती निर्णय झालेला नाहीये। पोलिसांनी ती बाजू कोर्टामध्ये मांडली, मात्र त्यावरती सुनावणी होऊ शकली नाही। आता यापुढे काय काय होऊ शकतं आणि कशा पद्धती यामध्ये कामकाज होऊ शकतं? प्रौढ म्हणून जे त्याचं असेसमेंट करायचं आहे वयाचं, तर ते वयाचं निरीक्षण किंवा तो प्रौढ आहे की नाही, प्रौढसारखा विचार करतो की नाही आणि त्याला घटनेचं गांभीर्य, त्याचे होणारे परिणाम हे साधारणतः कळणारे आहेत का, की त्याचं कृत्य अशा प्रकारे हानिकारक इतरांसाठी असू शकते, गंभीर वळणावर ते जाऊ शकते, याची त्याला कल्पना आहे का आणि ती समज आहे का, या गोष्टी पाहण्यासाठी सेक्शन 15 ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या सेक्शन 15 नुसार प्रिलिमिनरी इन्क्वायरी कमिटी बसवली पाहिजे। आणि हा जो पूर्ण कायदा आहे याची रचनाच अशी वेगळी आहे की ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड हे एक्सपर्ट्सची मदत घेऊ शकते। त्यामुळे चाइल्ड सायकोलॉजिस्ट असेल किंवा त्याला आपण म्हणतो सायको सोशल वर्कर असतील, जे मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतात, असे MSW झालेले म्हणजे मास्टर इन सोशल वर्क वगैरे अशा ह्याच्यात ते शिकवतात। आणि चाइल्ड सायकोलॉजिस्ट ह्या स्पेशल ब्रँचचे काही लोक घेऊन त्यांची मदत बोर्ड घेऊ शकते। आणि त्यांनी साधारणतः 3 महिन्यामध्ये असेसमेंट केलं पाहिजे की जरी हा मुलगा 18 वर्षाच्या आत आहे, तो वयाने लहान आहे, तरी 16 ते 18 वर्षाच्या वयोगटातले जे लोक आहेत त्यांना काही गोष्टी कळू शकतात, त्याची समज असते, त्याची माहिती असते आणि त्याची ती मानसिक शारीरिक पात्रता आहे का हे समजून घेण्याची, की मी जेव्हा दारू पितो, मी जेव्हा वेगवान भरधाव गाडी चालवतो, माझ्यामुळे अपघात होतो, दोन लोक मरू शकतात, या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे का, या गोष्टी चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि सायको सोशल वर्कर किंवा असे काही तज्ज्ञ लोक यांची कमिटी नेमून असेसमेंट केलं जाईल। तो अहवाल हा ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डासमोर सबमिट केला जाईल आणि ती कमिटीचा जो अहवाल आहे, प्राथमिक अहवाल, त्याच्या आधारे मग ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड निर्णय घेईल। हा अहवाल जो आहे तो एक्सपर्ट कमिटीने साधारणतः 3 महिन्याच्या आत सबमिट केला पाहिजे असं आहे। म्हणजे 3 महिनेच लावले पाहिजे असं अपेक्षित नाही, 3 महिन्याच्या आतसुद्धा तो अहवाल होऊ शकतो, पण 3 महिन्याच्या जास्त कालावधी लावू नये। मग आता जोपर्यंत हा अहवाल तयार होत नाही तोपर्यंत तो बाल सुधारगृहात राहील, त्याला काही जामीन वगैरे मिळणार नाही, नक्की आहे। पण या केसेसमध्ये प्रॉब्लेम हा झालेला आहे की जो ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाने आधी निर्णय दिला तो जणू काही बेकायदेशीर आहे अशा पद्धतीने आरडाओरडा करण्यात आला। लोकांचा एक सामाजिक दबाव वाढला, लोकांना खूप राग आला की अशी कशी ऑर्डर दिली। पण एक भावना आपल्या सगळ्यांच्याच महत्त्वाच्या असतात, पण कायदासुद्धा समजून घेतला पाहिजे। हा जो कायदा आहे याला सोशल लेजिस्लेशन असं म्हणतात आणि याला वेलफेअर लेजिस्लेशन म्हणतात। वेलफेअर लेजिस्लेशन म्हणजे काय, की कल्याणकारी स्वरूपाचा कायदा, की जे लहान वयाचे आहेत ते सगळेच जण गुन्हेगार नसतात, परिस्थितीमुळे त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ती समजून घेणारा कायदा असं याचं स्वरूप आहे। दुसरं, याला बेनिफिशियल लेजिस्लेशनसुद्धा म्हणतात, म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांना बेनिफिट दिलं पाहिजे असाच अर्थ काढायचा असं या कायद्यामध्ये अपेक्षित आहे। मग कायद्याचा उद्देशच तो आहे। त्यामुळे आधी जो निर्णय दिला होता त्याच्यानुसार त्याला काही अटींवर जामीन दिला होता, तर मग सगळीकडे असं पसरवण्यात आलं किंवा पसरलं आपल्या कायदेशीर अज्ञानामुळे सगळ्यांच्या असेल, की लोकांचा असा समज झाला की याला फक्त निबंध लिहायला लावला, याला ट्रॅफिकचं रेग्युलेशन 15 दिवस कर म्हणून सांगितलं, त्याला सुटका झाली, त्याला सोडून दिलं, असं सगळीकडे पसरलं। ॲक्च्युली तो फक्त जामीनचा आदेश होता, या अटींवर जामीन आहे, केस चालेल तेव्हा त्याला काय शिक्षा द्यायची ते ठरवेल कोर्ट। पण ती एक जी काही सामाजिक दबावाची परिस्थिती निर्माण झाली त्यातून हा निर्णय आता बदलला आणि त्याला आता बाल सुधारगृहात ठेवलं। आता काय झालं की कायद्याच्या दृष्टीने त्याचे वडील, त्याच्या घरचे लोक जे श्रीमंत आहेत ते आता अपील करू शकतात या निर्णयाविरुद्ध। ते जर अपील करतील तर हाच मुद्दा आता ते मांडतील की आधी असा निर्णय दिला, नंतर असा अचानक निर्णय दिला, तो दबावामुळे दिला। कारण की उपमुख्यमंत्री इथे आले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी पोलिसांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला, या बाल सुधारगृहावर किंवा बाल न्याय मंडळावर त्यांनी आरोप केले
की नाराजी व्यक्त केली की अत्यंत धक्कादायक त्यांनी निर्णय दिला, त्याच्यामुळे निर्णय बदललेला आहे. आणि आमच्या मुलाला आधी जामीन दिला होता, ते जामीन रद्द करण्याचं कोणतंही कारण नव्हतं, तरी दुसरा आदेश दिलेला आहे. असं करून आता ते अपील होऊ शकते. आणि म्हणून काय झालं की या 2 निर्णयामुळे कायद्यामध्येच एकाच मंडळाच्या निर्णयामध्ये 2 जेव्हा निर्णय येतात, तेव्हा तुम्ही विशेष कोणती परिस्थिती बदलली की तुम्ही हा निर्णय दिल्यानंतर हा कायदेशीर मुद्दा घेऊन आता ते बेनिफिट घेऊ शकतात. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। पोलिसांनी ही सगळी मागणी करताना असं म्हटलं की 19 तारखेचा जो काय आदेश आहे, निर्णय आहे, त्याच्यावरती पुनर्विलोकन करावं आणि आरोपी हा आता जरी अल्पवयीन असला तरी मात्र त्याची ओळख जी समाजामध्ये पोहोचलेली आहे किंवा समाजापासून त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो किंवा त्याच्यामुळे पुन्हा एकदा समाजातील काही लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे कसं पाहताय? ही मागणी प्रामुख्यानं पोलिसांनी कोर्टामध्ये मांडली, त्याला सुधारगृहात ठेवण्यासाठी. पोलिसांनी कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंदवायचा हे योग्य पद्धतीने ठरवायला पाहिजे होतं असं मला वाटतं. हा गंभीर गुन्हा होता, पण पोलिसांना असं वाटलं की 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, ते दुसऱ्या कोणत्या तरी प्रदेशातले आहे आणि त्यामुळे एवढे काही लोक जागृती नाही आहे, त्यामुळे लोक कोणी आरडाओरडा करणार नाही. आणि म्हणून मग आपण ऐकलं की काही जण आमदार, कोणीतरी उपमुख्यमंत्री, कोणाचे तरी फोन येणं, या सगळ्या दबावाखाली पोलिसांनी काय केलं की गुन्हा नोंदवताना मुद्दाम चुका केल्या आणि एकाच गुन्ह्यासाठी 2 FIR रजिस्टर केले. म्हणजे काय झालं की गुन्हा कमजोर झाला, FIRच कमजोर पद्धतीने रजिस्टर करण्यात आले. जेव्हा की एकच FIR एका घटनेचा हवा, त्यांनी 2 FIR केले. नंतर आपण हे पण ऐकलं आणि पाहिलं की 304 हे कलम किंवा 304A हे कलम किंवा 304 पार्ट 2 हे कलम काहीतरी तर लावायला पाहिजे अपघाताबद्दलचं, पण अपघाताबद्दलचं कलमच सुरुवातीला नव्हतं. आणि मग त्यांनी एका FIRमध्ये सुधारणा करून 304 कलम लावलं असं सांगितलं. मग हे जे पोलिसांचे बदल आहेत ते काही पोलिसांच्या अज्ञानामुळे झालेले आहेत का? आपल्या इथे कायदा काय आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ कॅनॉट बी अन एक्सक्यूज असं म्हटलेलं आहे. तुम्हाला कायदा माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक केली असं तुम्ही म्हणू शकत नाही, सामान्य माणूस असले तरी. मग पोलीस तर कायद्याचे रक्षक आहे, त्यांना कायदा माहिती नाही का? त्यांनी FIR दाखल करताना का चुका केल्या? तर ह्या सगळ्या ज्या कायदेशीर उणीवा आणि त्रुटी मुद्दामून ठेवण्यात आल्या आणि मग लोकांचा दबाव वाढल्यामुळे असं त्यांना लक्षात आलं की आपल्याला आता सुधारणा करायला पाहिजे आणि मग सगळे सुधारणांचे तंत्र वापरण्यात आले. मग नवीन परत 304 आम्ही लावतो, आता FIRमध्ये आम्ही बदल करतो, असं जे केलेलं आहे त्याच्यामुळे पुढे सुद्धा बेनिफिट ऑफ डाऊट, फायदा हा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. याच्याबद्दलचं दुःख खरं तर मला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी गुन्हा व्यवस्थित नोंद करायला पाहिजे होता, तसा केला नाही. त्यांनी 2 यंग मुलांचे अपघातात मृत्यू झाले त्याचं गांभीर्य दाखवलं नाही. आणि धन्यवाद द्यायला पाहिजे सगळ्या पुण्यातल्या नागरिकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, ज्यांनी नाराजी प्रचंड पोलिसांच्या कामाबद्दल व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांनी सुधारणा करण्याचा उपक्रम आता सुरू केलेला. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पोलिसांनी गुन्हा दाखल करताना तर योग्य जी कलमं लावली असती आणि योग्य त्या कायदेशीर मार्गाने जर ही सगळी प्रक्रिया राबवली असती तर कदाचित एवढं सगळं झालं नसतं किंवा पुन्हा एकदा कोर्टाला आपला निर्णय बदलावा लागला नसता. हो, कोर्टाला आपला निर्णय बदलावा लागला नसता आणि त्यांना दबावाखाली शेवटी बदलावा लागलेला आहे. आणि पोलिसांना नंतर सुबुद्धी सुचल्यामुळे त्यांनी परत अर्ज केला आणि तो निर्णय बदललेला आहे. आता निर्णय जरी बदलला असेल तरी तो काही चुकीचा आहे असं माझं म्हणणं नाही. त्याच्यात त्याला बालसुधारगृहात ठेवणं ही चांगलीच गोष्ट आहे, कारण की कायदा एकासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा असं नसलं पाहिजे. कायद्यापुढे सगळेजण समान आहे. मग जे श्रीमंत पालक आहे ते आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करतात, योग्य वळण लावत नाही आणि त्याच्यामुळे मुलगा जो आहे तो उशृंखल पद्धतीने, अनियंत्रित पद्धतीने वागून समाजामध्ये जर असे अपघात करत असेल तर त्याला बालसुधारगृहात ठेवून ती जाणीव दिली पाहिजे. आता मला जे कळलेलं आहे की अत्यंत श्रीमंत अशा शाळेतून हे मुलं पास झालेले जे आहेत ते पार्टी करत होते. म्हणजे त्यांना इंग्लिश सिरियल बघतात, सगळ्या ज्या TV सिरीज असतात त्या बघतात
एक परदेशी इंग्रजी सगळ्या संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव असतो आणि त्याच्यातून त्यांना वाटतं की असं काही वागलं तर चालेल आणि म्हणून त्यांना योग्य मार्गावर आणणं. जर आपल्या या भारतीय संस्कृतीतल्या भारतीय समाजामध्ये पुण्यातल्या शहरामध्ये राहायचं असेल तर कोणती तरी संस्कृती आपण मान्य केली पाहिजे जी माणुसकी प्रधान असेल आणि ती पण जर मान्य नसेल आणि आम्ही श्रीमंत आहे म्हणून कसे वागू असे बोलत असाल तर त्यांना धडा शिकवायला पाहिजे अशी नागरिकांची जी अपेक्षा आहे ती पोलिसांनी पूर्ण करणं आवश्यक होतं. ती केली नाही असं माझं मत आहे. आत्ता त्यांनी जे सुधारणा तंत्र चालू केलेलं आहे पोलिसांनी, करेक्शनल मेथड्स आपण त्याला म्हणतो की FIRमध्ये सुधारणा, ह्याच्यामध्ये सुधारणा, पण FIR लिहिताना ज्या पद्धतीने गुन्ह्याची परिस्थिती आणि सगळ्या वस्तुस्थिती लिहिल्या जातात त्याच्यामध्ये शब्द चुकतात, त्याच्यामध्ये कमतरता राहतात. कारण की पोलिसांचं आधी हे म्हणणंच नव्हतं की आपण अशा प्रकारे गुन्हा नोंदवायला पाहिजे आणि आता ते जर सुधारणा करत असतील तर त्या सुधारणा अत्यंत कायदेशीर चौकटीतल्या काटेकोर शब्द वापरून घटना आणि परिस्थितीचं योग्य विश्लेषण असणारं वर्णन त्यांनी FIRमध्ये येईल अशा पद्धतीने जर लिहिलं तरच ही केस पुढे टिकाऊ ठरेल. नाहीतर या सगळ्या गडबडींचा फायदा हा आरोपीला होणार. आता अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात आहे. 14 दिवस त्याला तिथे ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याला किती वेळ तिथे राहता येऊ शकतं किंवा राहावं लागू शकतं? आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, प्रौढ म्हणून ग्राह्य धरण्यासाठी जे पोलिसांनी अर्ज केलेला आहे त्याच्यावरती निर्णय येण्यासाठी किती अवकाश लागू शकतो? प्रौढ म्हणून जे त्याला कन्सिडर करा असं म्हटलेलं आहे तर 18 वर्षाच्या वरचा आहे तो म्हणून कन्सिडर करा असं नाही. त्याची शारीरिक मानसिक विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रौढ व्यक्तींसारखी आहे का याचं असेसमेंट करा असा त्या अर्जाचा अर्थ आहे. आणि सेक्शन 15 जे आहे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचं त्याच्यानुसार 3 महिन्याच्या आत असं असेसमेंट झालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 3 महिने त्याला बाल सुधारगृहात राहायला लागू शकते. पण 3 महिने म्हणजे 3 महिन्यात झालं पाहिजे असं नाही. 3 महिन्याच्या आत कधीही हे असेसमेंट होऊ शकते. हे असेसमेंट करण्यासाठी चाइल्ड सायकोलॉजिस्ट, सोशल वर्कर अशा लोकांची नियुक्ती होऊ शकते आणि एक्सपर्ट्सचं सहभाग घेऊन अशा प्रकारचं असेसमेंट केलं पाहिजे असं अपेक्षित आहे या कायद्यामध्ये. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की बालन्याय मंडळ जे आहे ते केवळ न्यायाधीशांचं नसते तर एक न्यायाधीश, या क्षेत्रातले सोशल वर्कर 2 जणं असे 3 जणं मिळून निर्णय घेतात आणि तशाचप्रमाणे आता एक्सपर्ट्सचं ओपिनियन घेऊन याचं वयाचं जे असेसमेंट आहे ते होऊ शकते की जरी हा 18 वर्षाच्या आत आहे तरी याची बुद्धिमत्ता ही आपण म्हणतो त्याला की त्याची वागणूक, त्याची शारीरिक मानसिक स्थिती ही हे समजण्यासारखी आहे की या परिस्थितीचा अशा पद्धतीने भरधाव दारू पिऊन गाडी चालवण्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजण्यासारखी त्याची बौद्धिक पात्रता आहे, क्षमता आहे. आणि त्यामुळे तो वयाने जरी लहान असेल, 18 वर्षाच्या आत असेल तरी त्याची समजशक्ती ही प्रौढ लोकांसारखी आहे आणि म्हणून प्रौढ व्यक्तीप्रमाणे त्याला आता केसमध्ये वागणूक दिली जाऊ शकते असा निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे एक्सपर्ट कमिटीला आहे. त्यांच्या अहवालावर आधारित मग ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड निर्णय घेईल. खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे. आणि अल्पवयीन आरोपी जरी आता बाल सुधारगृहात असला तरी प्रौढ म्हणून ग्राह्य धरण्याची जी पोलिसांची मागणी आहे त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी साधारणतः 3 महिने किंवा त्याहीपेक्षा कमी कालावधीमध्ये हा निर्णय होऊ शकतो. मात्र तोपर्यंत जी प्रोसिजर आहे त्यानुसार हे सगळं कामकाज चालू शकतं आणि त्यामुळे पोलिसांची जरी भूमिका असली तरी मात्र बाल न्याय मंडळाकडून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल आणि त्यामुळे पुढच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कायदेशीर बाबी कशा पद्धतीने असतात आणि काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांनी जरी वेळीच योग्य ती कलमं लावून कायदेशीर प्रक्रिया पार पडली असती तर एवढं सगळं झालं नव्हतं असंही असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाड सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.